So is capital punishment ethical? Yes. Yes, it is ethical. Why? A crime which has caused massive effects, rather destruction to the country, deserves capital punishment. Okay, for example, For example, Mumbai 26/11. 26/11 Okay, or terror. त्याचं असं म्हणणं आहे की लार्ज स्केल असं काहीतरी झालेलं असेल, इतका सिव्हिरिटी और इंटेन्सिटी मॅटर्स. सो जस्ट मी तुम्ही सांगितलेले मुद्दे हे करून ठेवतो, आधी आपण त्याच्यावरती बोलूया. सिव्हिरिटी ऑफ क्राईम और इंटेन्सिटी ऑफ क्राईम, राईट? की तो जर जास्त असेल सिव्हिरिटी इंटेन्सिटी तर फाशी शिक्षा दिली पाहिजे असं तुमचं आर्ग्युमेंट आहे. पुढे जर एखादा ऑफेन्ससाठी कॅपिटल पनिशमेंट दिली तर नेक्स्ट टाइम डिस्करेज होतो. ओके, सो आपण म्हणू की मला काय करायचंय, डिटरन्स तयार करायचंय. त्याला काय म्हटलं जातं? डिटरन्स, प्रतिरोधन. की आपण म्हणतो की जर शिक्षा दिली तर त्याच्यामुळे काय होणार आहे, पुढे जाऊन ते करणं टाळलं जाऊ शकतं. पुढे नो, वाय? राईट टू डाय विथ डिग्निटी आणि ऑल्सो राईट टू लाईफ दोन्ही ओके, राईट टू लाईफ अँड राईट टू डाय विथ डिग्निटी. राईट टू डाय विथ डिग्निटी. त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या व्यक्तीचा राईट टू लाईफ तुम्ही काढून घेऊ शकत नाही आणि मरताना सुद्धा प्रतिष्ठेने मरण्याचा हक्क आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. आपण आधी बघितलेलं आहे. तर हे दोन गोष्टी, या सगळ्यांवरती आपल्याला बोलायचंय. जस्ट तुमचे आर्ग्युमेंट येऊ द्या. पुढे वाय? taken into consideration of that accused person of free will knowledge about that act he or she did. ओके, कसं आपला माहिती नव्हतं का की म्हणजे मी चाललोय बॉम्ब फुकायला, फ्री विल नव्हती का त्याच्याकडे? कोणाच्या influence ने पण होऊ शकतं. बरं, ते म्हणतात की फ्री विल कन्सिडर करा की खरंच मुक्तपणे त्यांनी ती गोष्ट केलेली आहे की कोणाच्या दबावात येऊन केलेली आहे. पुढे डिग्निटी ऑफ, दुसरे ऑप्शन हे केले पाहिजेत असं. ओके, शिक्षा असायला पाहिजे की नको? नसायला पाहिजे. बर, आता तुम्ही म्हणताय कॉन्स्टिट्यूशनने राईट टू लाईफ दिले, पण ते म्हणतायत राईट टू लाईफ एक्सेप्ट बाय प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉचा मुद्दा महत्वाचा आहे ना. जर लॉने जर फाशी शिक्षा दिली तर ती काढून टाकता येऊ शकते. तर तिथं तो महत्वाचा मुद्दा आर्ग्युमेंट बिल्ड करताना मला हे द्यायला लागेल की प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. कारण भारतीय संविधान म्हणतं कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेने, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉनी तुमचं राईट टू लाईफ काढून घेता येतो. सो फाशी शिक्षा जर माझ्या कायद्यात दिलेली आहे तर ती कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड होती. आता तुम्ही म्हणता राईट टू लाईफ आहे व्यक्तीला, मग मेलेल्या माणसांच्या राईट टू लाईफचं काय? हा पण कन्सर्न आहे ना. तुम्ही म्हणता फ्री विल आहे का नाही? बरोबर, मला माझ्या ह्यांनी सांगितलं की माझ्या बॉसने सांगितलं, प्रेशराईज केलं की तू काय कर, हे जाऊन खून कर. माझं इनडॉक्ट्रिनेशन करण्यात आलं होतं, मला ब्रेन वॉश करण्यात आलं होतं आणि मी आलो आणि इकडे बॉम्बस्फोट केला. सो तुम्ही म्हणाल फ्री विल नव्हती, मला काय केलं होतं, इन्फ्लुएन्सच्या अंडर आणलं होतं. बट सी, तुम्ही लोकांना मारलंय ना. ते मेलेल्या लोकांच्या फ्री विलचं काय? म्हणजे ते काय त्यांना माहित होतं का असं मारणार आहे आपण म्हणून? जसं की त्या CST ला ज्या वेळेला मी थांबलेलो आहे, तेवढं भयानक गोष्ट आहे. मी नॉर्मल चाललेलो आहे आणि गोळ्या मारल्या जातात. वी कांट इवन इमॅजिन. अशा गोष्टी आपण इमॅजिन पण करू शकत नाही, हे लक्षात घ्या. कुणाच म्हणजे काही होऊ शकतं ना. समजा मी असतो तिथे तर.
सो जर तुम्ही म्हणता राईट टू लाईफ विथ डिग्निटी, मग माझा राईट टू लाईफ मला कळत पण नाही मी मारणार आहे आता, आणि तुम्ही मला मारले. सो कुणाची डिग्निटी, कुणाचा राईट टू लाईफ हे समजलं पाहिजे. सो पहिला, जर तुम्ही फाशीच्या शिक्षेचं समर्थन करताय, जर तुम्ही कॅपिटल पनिशमेंटच्या बाजूने बोलताय, तर प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हा वर्ड यायला पाहिजे आर्ग्युमेंटमध्ये, कायद्याने स्थापित प्रक्रियेने. कारण विथ कॉन्स्टिट्यूशन आपल्याला ते जस्टिफाय करायचं जर असेल तर येस, विथ प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे प्रोव्हिजनमुळे आर्टिकल 21चं इंटरप्रिटेशन त्या कंटेक्स्टमध्ये करायला पाहिजे. Sir, अजून एक point आहे in favor मध्ये, की each and every criminal or a human deserves rather as a humanity must be given a chance to change himself. गिव्हन अ चान्स इन अ फेवर ऑफ Humanity as a humanity, it must or he or she must be given a chance to change himself rather to be given a perspective to see what they have done. सो नो ना, राईट, नाही दिले पाहिजे. येस, त्याला गांधीजी म्हणतात हृदय परिवर्तन. हा. की आता याच केसमध्ये बेसिकली आपल्याला पहिल्यांदा तर विचार करायला लागेल शिक्षेचं प्रयोजन काय, वाय वी आर गिव्हिंग पनिशमेंट. सो हे जे म्हटले ना तुम्ही डिटरन्स, त्याच्या आधी आणखी एक अप्रोच आहे, तो जो म्हणतो ना आपण एन आय फॉर एन आय, डोळ्यासाठी डोळा, त्याला म्हटलं जातं रिट्रिब्युटिव्ह जस्टिस. रिट्रिब्युटिव्ह जस्टिस, प्रतिशोध. मला कानफडीत मारलास, मी कानफडीत मारणार. मला दगड मारलास, मी पण दगड मारणार. अँड आय फॉर आय. सो जर त्या व्यक्तीने खून केलेला आहे तर त्याला काय केलं पाहिजे, खुनाची शिक्षा केली पाहिजे. रिट्रिब्युटिव्ह. बट दिस इज अ मेडिवल टेंडन्सी, हे पण लक्षात घ्या, ही मध्ययुगीन मानसिकता आहे. म्हणजे आपण आता ते रायगडावरती कडेलोट करून टाकू शकतो का टकमक टोकावर? नाही करू शकत, कारण ती काय मेडिवल फॉर्म ऑफ पनिशमेंट आहे. सो हे कधीच माझ्या जस्टिफिकेशन नसलं पाहिजे आन्सर मध्ये तरी, किंवा दिस इज नॉट व्हॅलिड. मॉडर्न डेमोक्रेटिक सेन्स मध्ये ते व्हॅलिड पण नाहीये रिट्रिब्युटिव्ह जस्टिस. मी शिक्षा का देतोय, कारण त्यासाठी. लोक म्हणतात ना पोलीस बिलीस नको हवेला, आपणच काय करून टाकू, मारून टाकू. सो ज्या वेळेला इन्काउंटरचा सपोर्ट केला जातो त्यावेळेला कधी कधी तो रिट्रिब्युटिव्ह जस्टिस असतो, लगेच स्पॉन्टेनियसली मला रिझल्ट पाहिजे. सो त्या रिट्रिब्युटिव्ह जस्टिसचा इश्यू आहे की मला काय करायचं, एन आय फॉर आय. आणि गांधीजी म्हटले होते, एन आय फॉर आय विल मेक होल वर्ल्ड ब्लाइंड. तुम्ही सगळ्यांचे डोळे फोडायला लागले तर शेवटी सगळं जग काय होणार आहे, आंधळच होणार आहे. दुसरा अप्रोच असतो की का पनिशमेंट दिली पाहिजे, हे कळलं रिट्रिब्युटिव्ह. मला काय करायचंय, बदला घ्यायचंय बेसिकली, बदले की आग, बॉलिवूड स्टाईल मध्ये. सेकंड इज डिटरन्स. प्रतिरोधन. सी मला काही बदला घ्यायचा नाहीये, पण अशा गोष्टी परत होऊ नयेत असा माझा प्रयत्न आहे. सो मी फाशी शिक्षा का, कारण असे सिव्हिअर लेवलचे गुन्हे होऊ नयेत असं माझा हे आहे, डिटरन्स. सो या कंटेक्स्ट मध्ये विचार करावा लागेल, जर फाशी दिली तर इफेक्टिव्ह डिटरन्स होतं का. म्हणजे जितकी सिव्हिअर पनिशमेंट तेवढं जास्त डिटरन्स असं दिसतं का. तर व्हेरियस स्टडी युनायटेड नेशन्सचे असतील किंवा एक जस्टिस वर्मा कमिटी होती आफ्टर निर्भया रेप, त्या निर्भया रेप मध्ये जस्टिस वर्मा कमिटी होती, किंवा युएनचे काही रिपोर्ट आहेत ते म्हणतात कॅपिटल पनिशमेंट डज नॉट नेसेसरली रिझल्ट इन हायर लेवल ऑफ डिटरन्स. सो प्रत्येक वेळेला तुम्ही फाशीची शिक्षा दिलीत याचा अर्थ इफेक्टिव्ह डिटरन्स होतोय असं होतच नाही. तुम्ही त्याच गुन्ह्यासाठी समजा जन्मठेपेची शिक्षा असेल, लाईफ इम्प्रिझनमेंट, तरी सुद्धा तोच इफेक्ट दिसतो. बघा फाशी शिक्षा इंडियामध्ये आहे, असे 34-35 देश आहेत ऍक्च्युली ज्यांच्याकडे फाशी शिक्षा आहे, तर तरी पण गुन्हे व्हायचे थांबलेत का आपल्याकडे? नाहीये ना. आणि खास करून जे आर्ग्युमेंट केलं होतं की टेररिझमच्या केसमध्ये तर ते मरायलाच आलेले असतात, आणि त्यांना जेव्हा ते ब्रेन वॉश केलं जातं तेव्हा सगळ्यात मेजर पॉइंट सांगितला जातो की वरती जागा मिळणार आहे,
ती आपण लवकर मिळवून देतो उलट त्यांना. सो त्यांच्या ज्या मार्गावरती त्यांना जायचं असतं ना त्यासाठीच असतं ना, म्हणून त्यांना काही फिअर नसतो तो मरण्याचा. सो तुम्ही म्हणाल की टेररिस्ट ऍक्टिव्हिटी डिटर होतील, डज नॉट. मला फाशीच्या शिक्षेमुळे ते होतंय असं दिसत नाही. सी, असं म्हटलं जातं किंवा हे आर्ग्युमेंट लक्षात घ्या की इंडियामध्ये एवढे लॉ आहेत. समजा एक साधा ह्याच्यावरून आपण कन्सिडर करू की सिग्नल ब्रेक करणं याच्याविषयी पण पनिशमेंट आहे आपल्याकडे, पण आपण कधी कधी बिनधास्त सिग्नल ब्रेक करतो. का बरं? किंवा हे पुण्यामध्ये शेअर ऑटोवाले जे असतात ना, तर संध्याकाळी 7 पर्यंत वगैरे ते 3च लोकांना घेऊन जातात, पण 7, 7:30, 8 वगैरे झाले की मग 4, 5 असे काहीतरी बसवतात. का बरं? किंवा ह्या मॅपवरती लोकांनी पुण्यामधल्या की असं ठेवलेलं आहे, इथे मामा उभे राहतात. म्हणजे काय की ट्रॅफिक पोलीस इथं उभे असतात, हे मॅपवरतीच नोट करून ठेवलेलं आहे. सो बेसिकली डिटरन्स कधी होईल? जेव्हा तुम्ही लॉ ऍक्च्युली बरोबर इन्फोर्स कराल. सो डिटेक्टेबिलिटी ऑफ क्राईम इज रादर प्रॉमिनंट इम्पॉर्टंट रादर दॅन डिटरन्स. लॉ असणं याच्यापेक्षा लॉचं काय असायला पाहिजे, क्राईम तुम्ही डिटेक्ट केलं पाहिजे, लोक जितकं जास्त पकडत जातील. जसं की आता हे केलंय बघा पुणे महानगरपालिकेने, तुम्ही वाचलं असेल तर, कचरा फेकणाऱ्यांना घरात जाऊन पकडत आहेत. ते पकडलेलं दिसला आणि ते फिरत्या गाड्या हे करतायत आणि घरापर्यंत पाठलाग करतात, जी म्हणजे पकडेपर्यंत डायरेक्ट. म्हणजे त्यांना कळत पण नाही की अरे कशी आली, जिथून पकड तुम्ही फेकताय तिथपासून तुमच्या, त्यामुळे फेकू बिकू नका. सो डिटरन्स कधी होईल? ज्या वेळेला तुमची क्रिमिनल जस्टिस सिस्टीम इफेक्टिव्ह असेल. मला माहिती आहे ना की इंडियामध्ये एकच केस 15-16 वर्ष चालते किंवा 20-25 वर्ष चालते. त्या अर्णा शानबागच्या केसमध्ये ज्या वेळेला तिला शेवटी आपण पॅसिव्ह इथनोशियत दिला, त्यावेळेला तिच्यावरती बलात्कार करणारा व्यक्ती कधीच सुटून गेला होता. अशी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम असेल, मला पोलिसांचं इन पॉझिटिव्ह सेन्स भीती वाटत नाहीये. या इथले लॉची आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मला माहिती आहे ना की किती वर्ष कितीतरी चालणार आहे. सो डिटरन्स इफेक्टिव्ह कधी होईल? तुम्हाला ओव्हरऑल तुमची क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये रिफॉर्म करावं लागेल. येतंय? सो हे डिटरन्स बरोबर आहे, बट फाशी शिक्षा असेल तरच ते होतं असं म्हणणं पण प्रॉब्लेमॅटिक आहे. थर्ड आस्पेक्ट म्हणजे कशामुळे आपल्याला कशासाठी शिक्षा पाहिजे? म्हटलं सोशल गुडसाठी, सामाजिक कल्याणासाठी. म्हणजे मी डिटरन्स कशासाठी देतोय याचंच त्याचं पुढचं उत्तर आहे की एकूण माझा पर्पज काय शिक्षेसाठी. बघा, मला ना माझा वैयक्तिक स्वार्थ वगैरे काही नाही तिथे. अशा प्रकारचे गुन्हे कमी झाले तर सोसायटीच इन अ वे काय असणार आहे, वेलफेअर बेटरमेंट असणार आहे. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला इथिक्स मध्ये एक बेंथम नावाचा माणूस आहे किंवा जेम मिल्स नावाचा एक माणूस, ते ना युटिलिटेरियन फिलॉसॉफी फॉलो करतात. ज्याला मराठीमध्ये उपयुक्ततावाद असं आपण म्हणतो. त्यांना विचारलं की कोणती गोष्ट इथिकल, तर ते म्हणतात की सगळ्यात जास्त सोशल गुड, मॅक्झिमम गुड होईल ती गोष्ट चांगली. म्हणजे मला विचारलं की गावामध्ये कोणत्या भागामध्ये विहीर असायला पाहिजे, तर म्हणलं की जितकं सगळ्यात जास्त पॉप्युलेशनला, म्हणजे गावाची समजा अशी पॉप्युलेशन आहे की गावाच्या एका ठिकाणी मी ठेवली ती विहीर, तर ती सगळ्यांना ऍसेसेबल राहील, जास्तीत जास्त पॉप्युलेशनला ऍसेसेबल राहील, ती गोष्ट चांगली. ग्रेटेस्ट गुड फॉर ग्रेटेस्ट नंबर. तर आपल्याला विचारलं की तुम्हाला विचारलं की टेस्ट घ्यायची का नाही, तुम्ही म्हटले की नाही, आम्हाला हॅपीनेस कशातून मिळेल, न घेतल्यामुळे मिळेल, तर मी ऍक्सेप्ट केलं, दॅट इज युटिलिटेरियन. कोणाला सगळ्यात जास्त चांगलं वाटतं, तर ते म्हणतात की युटिलिटीचा, सोशल गुडचा विचार व्हायला पाहिजे. तर त्यातले तो मिल काय म्हणतो, जेरमी बेंथम काय म्हणतो की बेसिकली ऑल पनिशमेंट्स आर क्रुएल. सर्व शिक्षा ह्या काय आहेत, दुरितच आहेत. ऑल पनिशमेंट आर क्रुएल. आणि त्यावेळेला म्हणतो तो, त्यामुळे अल्टिमेट पर्पज ऑफ पनिशमेंट
शुड बी सोशल गुड. लॉ अँड ऑर्डर मेंटेन राहणं, क्राईम रेट कमी होणं, अशा गोष्टी होण्यासाठी शिक्षा दिली पाहिजेत. बाकी तुमचा स्वतःचा इंडिव्हिज्युअलिस्टिक काही मोटिव्ह त्याच्यामध्ये नसायला पाहिजे. सो ऑल फॉर्म ऑफ पनिशमेंट आर क्रुएल. सर्व शिक्षा ह्या दुरीत असतात. पण ते दुरीत कशासाठी करतोय आपण? समाजामध्ये बल व्हावं यासाठी करतोय. सो कळले 3 अप्रोच आतापर्यंतची. वाय पनिशमेंट. चौथा आहे तो म्हणतो की रिफॉर्म, सुधारणावादी दृष्टिकोन किंवा रिफॉर्मिस्ट अप्रोच. हा काय म्हणत असेल? रिफॉर्मिस्ट अप्रोच अँड सुधारणावादी दृष्टिकोन. तो म्हणतो शिक्षेचं प्रयोजन, द मोटिव्ह ऑर पर्पज ऑफ पनिशमेंट शुड बी रिफॉर्मेशन. ती जी म्हटली की व्यक्तीमध्ये काय व्हायला पाहिजे? सुधारणा व्हायला पाहिजे. म्हणजे मी त्या व्यक्तीला इलिमिनेट केलं, काय फायदा आहे सोसायटीला? त्यापेक्षा हृदय परिवर्तन जे गांधीजी म्हणतात. सो आत्ताच्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचा किंवा मॉडर्न क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचा फोकस कशावरती असतो? रिफॉर्मेशन. मला काय करायचे? सुधारणा करायची त्या व्यक्तीमध्ये. म्हणजे त्या व्यक्तीवरती मला हे नाहीये, रोष नाहीये, तर काय ती प्रवृत्ती मला कमी करायची. सो त्याच्यामुळे आता आपण म्हणू ना की ओपन प्रिझनची एक कन्सेप्ट आली, माहितीये का? समजा फार सिव्हिअर असा माझा काही गुन्हा नाहीये, तर तुम्हाला ट्रॅडिशनल प्रिझन सारखं ठेवलं जात नाही. अशा ठिकाणी ठेवलं जातं की तिथं तुम्ही काय करू शकता? बाकीच्या सोशली आणि इकॉनॉमिकली चांगले प्रोडक्टिव्ह गोष्टी करू शकता. खास करून वुमेन प्रिझनरच्या केसमध्ये हा ओपन प्रिझन जास्तीत जास्त वापरला पाहिजे असं म्हटलं जातं. कारण मुलं त्यांच्यावर डिपेंडंट असतात आणि आपण म्हणू की ते सोसायटल कंपल्शननी त्या क्राईमकडे गेलेले असतात. सो रिफॉर्मिस्ट पर्स्पेक्टिव्ह काय म्हणतो? मग हा गुन्हा करण्यासाठी काय सर्कमस्टान्सेस होते, ते काय परिस्थिती होती की ज्याच्यामुळे ती व्यक्ती गुन्हा करायला प्रवृत्त झाली, त्याचा विचार करा. सो रिट्रिब्युटिव्ह, डेटरन्स, सोशल गुड अँड रिफॉर्मिस्ट हे लार्जली अप्रोच आहेत. येतंय? तर फाशीची शिक्षा या रिट्रिब्युटिव्ह जस्टिस नुसार व्हॅलिड आहे. डेटरन्स आपण म्हणतो की फार तिथं वर्क होत नाहीये इफेक्टिव्हली. सोशल गुड अँड रिफॉर्मिस्टच्या कंटेक्स्ट मध्ये काय, तो लार्जली आपण नाहीकडे तिथं जाऊ शकतो. आता हा जो मुद्दा होता की जितका सिव्हिअर क्राईम, जितका इंटेन्सिटी ऑफ क्राईम मोठा, तेवढी शिक्षा मोठी असायला पाहिजे. आता हे ठरवायचं कोणी की क्राईम इज सिव्हिअर? जो मी गुन्हा केलेला आहे तो गंभीर गुन्हा आहे, हे कोण ठरवणार? सुप्रीम कोर्ट. ओके. कन्सिडर यू ॲज अ जज ऑफ सुप्रीम कोर्ट. तुम्ही बसलात त्या सीटवरती अँड नाऊ यू हॅव टू डिसाइड वेदर दिस पर्टिक्युलर ऍक्ट और पर्टिक्युलर क्राईम इज सिरियस और नॉट. कशाच्या बेसिसवरती कराल? रिपरकशन इन केस ऑफ, फॉर एक्झाम्पल मुंबई 26/11 त्याचे इफेक्ट्स कसे होते? खूपच सिव्हिअर होते, खूप डिस्ट्रक्शन. एक्झॅक्टली. म्हणजे 26/11चा विचार करा. म्हणजे मी बाहेर जाताना विदाऊट फिअर जाऊ शकतो की नाही, ही भीती आहे ना त्याच्यामध्ये. ते कुठल्या लेवलचं आहे की सामान्य ज्या कॉमन प्लेसेस आहेत त्याच्यावरती पण मी असं फार फिअरलेसली वागू शकत नाही. टागोरांनी सांगितलेलं की वेअर माइंड इज विदाउट फिअर अँड हेड इज हेल्ड हाय. सो असं भयशून्य चित्त आणि उन्नत माथ्याने चालू शकतो का मी? नाही करू शकत. ओके. आणखी काय क्रायटेरिया विचार कराल ज्यावेळेला सिव्हिरिटी ऑफ क्राईम ऍज अ जज तुम्ही हे करताय? लास्ट सिव्हिअर क्राईम जो झाला त्याच्यावर. लास्ट सिव्हिअर क्राईम. ओके. कोणत्या क्राईमला सिव्हिअर म्हणायचं वैष्णवी? अरे तुम्ही जज आहात ना, तुम्हाला डिसिजन घ्यायचंय. हा, रेप. बरं, सगळ्या रेपला दिलं पाहिजे का? इफ रेप इज अ सिव्हिअर क्राईम, सगळ्या रेपला कॅपिटल पनिशमेंट असायला पाहिजे ना? त्याच्यात पण काय व्हायला लागेल? सो हे तुम्ही काय करताय बघा. मी तुम्हाला जेव्हा विचारलं कोणी डिटरमाइन करायला पाहिजे? जजनी. राईट. अगेन अ डिस्क्रिशनरी पॉवर.
तुम्ही म्हणते प्रत्येक रेपला पण नाही देता येणार, त्या रेपमध्ये पण बायफर्केशन व्हायला पाहिजे. सी निर्भया रेप पब्लिक सेंटिमेंट वाढले आणि सिव्हिरिटी जास्त आहे असं वाटलं. मग तो भंडारामध्ये रेप झालेला पहिल्या न्यूज पेजवरती येतच नाही, बिकॉज पब्लिक सेंटिमेंट त्यांनी अफेक्ट नाही झालेले. दिल्ली ही नॅशनल न्यूज होते. सो असं होणार आहे का ज्याची न्यूज जास्त झाली तो सिव्हिअर, त्या सिव्हिरिटी आणि इंटेन्सिटी मध्ये देर इज अ इश्यू. तो प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे ना, की ज्याची न्यूज जास्त होते, ज्याचे पब्लिक टॉकिंग जास्त होते, तो मला क्राईम सिव्हिअर वाटतोय. ऍज अ जज आय विल बी अफेक्टेड बाय दॅट. सो माझं इंटरप्रिटेशन, मला कोणतं सिव्हिअर वाटतंय, इंटेन्स वाटतंय, हे बदलणार आहे. दॅट्स वाय सिव्हिरिटी ऑफ क्राईम अँड इंटेन्सिटी अगेन इज अ डिस्क्रिशनरी क्रायटेरिया. स्वविवेकावरती तो आधारित आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आधारित मी निर्णय घेऊ शकत नाहीये. बिकॉज दी सिव्हिरिटी इंटेन्सिटी इज डिटरमाइंड बाय पब्लिक. आणि परत एकदा त्या पब्लिकमुळे, त्या हैदराबादमध्ये गँगरेप झाला होता आणि त्याच्यानंतर लो पब्लिकची डिमांड काय होती, करून टाका शूट ॲट साईट एन्काउंटर, आणि पोलिसांनी केलं. पोलिसांनी ते केल्यानंतर पोलिसांवरती फुलं हे करणं, उधळणं वगैरे प्रकार झाला. सो हे सिव्हिअर आहे. तुम्ही काय करताय, बायपास करताय सिस्टीम आणि तसे प्रकार वाढते. आता याच्या रिलेटेड सुप्रीम कोर्टची कोणती जजमेंट आहे का जी कॅपिटल पनिशमेंट रिलेटेड आहे? देर इज बच्चन सिंग केस. बच्चन सिंग खटला आहे. त्या बच्चन सिंग केस मध्ये त्यांनी सांगितलं की येस, कॅपिटल पनिशमेंट इज कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड. सो तुम्हाला प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉनी पण ती व्हॅलिड करता येते. बच्चन सिंग केस मध्ये पण त्यांनी सांगितले. बट अगेन दे हॅव गिवन वन प्रिन्सिपल, रेअरेस्ट ऑफ रेअर. कोणत्या केसमध्ये द्यायला पाहिजे ती? रेअरेस्ट ऑफ रेअर. सगळ्यात अपवादात्मक किंवा रेअर केसमध्ये दिली पाहिजे फाशी शिक्षा. असं कुठल्या केसमध्ये सांगितलंय? बच्चन सिंग. परत एकदा तुम्ही जसं म्हटले तसंच सुप्रीम कोर्टने काय सांगितलंय, सगळ्या केसमध्ये नाही, रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये. परत प्रॉब्लेम इज रेअरेस्ट ऑफ रेअर केस कशी डिटरमाइन करायची, दॅट इज अगेन अ डिस्क्रिशनरी. सो दॅट इज अगेन अ प्रॉब्लेम. डिस्क्रिशनरी असल्यामुळे परत तिथं रॅशनल किंवा ऑब्जेक्टिव्ह डिसिजन घेता येत नाहीये. was not की ते जास्त प्रचलित झालं किंवा लोक प्रत्येकाला कळलं म्हणून ते जास्त मोठा इश्यू होता. इट वॉज ऑल्सो बिकॉज ऑफ द इफेक्ट्स टू द गर्ल. Yes. म्हणजे होतात रे, Yes. दे आर ऑल्सो एक्झॅक्टली. बट ते जे होतं जे ते जितकं क्रुअल होतं तितकं बाकी जे क्रुअलच आहे ते पण बरोबर. खूपच एक्सटेंड. बरोबर. म्हणून ते आता काही महिन्यांपूर्वी साधारण 1 वर्षाबरोबर भंडाऱ्यामध्ये रेप झाला होता, माहितीये? तर त्या एका वुमेनवरती 5 ते 6 वेळा 5 ते 6 दिवस बलात्कार झाला होता. एक दिवस नव्हता. इट वॉज इक्वली क्रुएल. मी म्हणतो ना, निर्भया केस वॉज क्रुएलिटी. आपण म्हणून माणूस किती वाईट होऊ शकतो त्याचं एक्झाम्पल होतं. बट ज्यावेळेला मला ऍज अ पर्सन डिटरमाइन करायचं आहे की सिव्हिरिटी ऑफ द केस दॅट इज अफेक्टेड बाय अदर फॅक्टर, आणि त्या ऍज अ इंडिव्हिज्युअल मी त्या अदर फॅक्टर पासून बाजूला राहू शकत नाही. ती भंडारामधली केस फार लोकांना का माहिती नाहीये, बिकॉज इट इज नॉट अ नॅशनल न्यूज, इट इज नॉट अ हेडलाईन. परत परत रिपीटेडली ती चघळली जात नाहीये. आणि आपल्याला इव्हेंट करणं हे आवडतं. मेणबत्ती जाळली, काय काय म्हणजे मेणबत्ती जाळून करणार आहात तुम्ही? बेसिकली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम रिफॉर्म व्हावं किंवा त्याच्या रिलेटेड सॉलिड काहीतरी स्ट्रक्चरल चेंजेस व्हावे, यासाठी आपण काय करतोय. सो अगेन दॅट इज अ सिम्बॉलिक काइंड ऑफ. सो तो एक इश्यू आहे. मणिपूरमध्ये जे केस झाला एक्झॅक्टली. तो खूप क्रुअल होता, पण ते एवढं ते हायलाइट पण झालं नाही आणि माझ्या सेंटिमेंटचा पण तो भाग झाला नाही. सो ओव्हरऑल हे आर्ग्युमेंट बघता व्हॉट शुड बी आवर स्टँड नाव? सर आता काही दिवसापूर्वी स्पॅनिश मध्ये त्यानंतर आपण काय देऊ शकतो, काय मिळू शकतो ना, ऍड लावू शकतो ते पळणार आणि
ब्राझिलियन ओके, त्याच्यावरती आपण येऊ. बेसिकली तो क्राईम म्हणजे त्याच्यावरती आपल्याला, बट बेसिकली मला स्टँड पाहिजे तुमचा की वेदर कॅपिटल पनिशमेंट इज इथिकली गुड, इथिकली व्हॅलिड ऑर नॉट, एवढ्या सगळ्या आर्ग्युमेंटच्या बेसिसवरती नो. सो वेन रायटिंग इन एथिक्स इट इज नॉट इथिकली व्हॅलिड. नैतिकदृष्ट्या ती इथिकल नाहीच. सिव्हिरिटी ऑफ द क्राईम असू द्या किंवा बाकीच्या गोष्टींचा विचार करा, पण लार्जली इट इज नॉट इथिकली व्हॅलिड. तुम्ही पॉलिटिकल लिगल कंटेक्स्ट मध्ये बघायला गेले आपण म्हणू वी कॅन सपोर्ट इट, कॉन्स्टिट्युशनली पण सपोर्ट करू शकतो. त्यामुळे कमीत कमी देश, आता कमी देश होत चालले ज्यांनी कॅपिटल पनिशमेंट ठेवली. तुम्हाला हे आपण काय करतो अशा वेळेला की असं काहीतरी मोठं झालं, ते निर्भयाच्या केसमध्ये पण लक्षात घ्या, वी चूज अ सिम्पल अल्टरनेटिव्ह, सोपे पर्याय निवडतो, सिम्प्लिफिकेशन करण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्याचं हे काय आहे, क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये रिफॉर्म, पोलीस रिफॉर्म, आपल्या सोसायटी मधले रिफॉर्म्स, ते एकत्र सगळे होत नाहीत तोपर्यंत हे थांबणारच नाही ना. सो ते मी जेव्हा ब्युरोक्रेटिक ऍटिट्यूड आणि तो डेमोक्रेटिक ऍटिट्यूडचा आपण जो अपलोड केलेला आहे लेक्चर, त्याचं जे बॅकड्रॉप होतं पोलीस स्टेशन मधली ती व्हिजिट. सो पॉस्कोची केस आलेली आहे. पॉस्को माहितीये, चाइल्ड अब्यूजच्या रिलेटेड, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनच्या रिलेटेड जो ऍक्ट आहे, पॉस्को इज अ जेंडर न्यूट्रल ऍक्ट. व्हाय जेंडर न्यूट्रल? कारण 18 वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी दोन्ही सुद्धा त्यांच्यावर जर लैंगिक अत्याचार झाला तर त्याच्या अंडर ते दुसऱ्यांवरती केस फाईल करू शकतात. सो आपण जे म्हणतो ना की लैंगिक अत्याचार कोणावरती होतो, फक्त महिलांवरती, तर पॉस्को इज अ जेंडर न्यूट्रल. तर ती पॉस्कोची केस आलेली होती त्या पोलीस स्टेशन मध्ये, अँड दे वर टॉकिंग विथ दॅट गर्ल, त्या मुलीसोबत ऍटलिस्ट 10 to 15 पीपल अराउंड. सो जेंडर सेन्सिटिव्ह पोलिसिंग काय असायला पाहिजे होती, म्हणजे त्याची प्रायव्हसी मेंटेन ठेवायला पाहिजे होती. अँड आफ्टर दॅट अशा चगळत बसल्यासारखे ते बाहेर बोलत होते त्या मुलीबद्दल. सो द प्रॉब्लेम अशी गोष्ट असेल त्यावेळेला मी का घाबरेन म्हणून ओव्हरऑल या सिस्टीमला ते डिटरन्स कसं वर्क होईल. किंवा दुसरी केस तिथेच की एक मुलगा आलेला, एक बाई आली होती, ती म्हटली की माझा नवरा रात्री मला भेटला रस्त्यात आणि त्यांनी मला म्हणजे मारायची धमकी दिली आणि ती कंप्लेंट करायला आली. त्यांची केस बऱ्याच दिवस चालली होती. दुसऱ्या वेळेला पोलिसांनी त्या मुलाला बोलवून घेतलं, म्हटलं काय रे आमच्यावरती नसते उपद्रव करतोस असं काहीतरी करून, का घाबरेल तो. म्हणजे जेव्हा ते म्हणतात की अरे हा असं तू तिला काहीतरी बोलतोस आणि आमच्यावरती उपद्रव वाढतात, मी का घाबरेल. सो डिटरन्स हा याचा संबंध, ह्या सगळ्या संबंध माझ्या क्रिमिनल जस्टिस सिस्टमशी आहे. जेव्हा मला कळेल की लवकर इथं पनिशमेंट मिळली जाते, ही सिस्टीम इतकी इफेक्टिव्हली वर्क होते की जो गिल्टी आहे तो यातून बाहेर पडणार नाहीये आणि त्याच वेळेला इनोसंटला याच्यामध्ये शिक्षा होणार नाहीये. पोलीस रिफॉर्म आणि परत नंतर मग शेवटी सगळा सोसायटल ऍटिट्यूडचा संबंध. ही बलात्कार झाल्यानंतर मी त्या महिलेला पीडित म्हणून बघत नाहीये, ऍज अ क्रिमिनल म्हणून बघत नाहीये. तर ती बघण्याची दृष्टीच आपली प्रॉब्लेमॅटिक आहे ना. सो ह्याचा वाईट म्हणजे आपण काय करतोय की सिंपल गोष्ट की काय करा, फाशी शिक्षा द्या, ती व्यक्ती संपली, त्याच्या पुढे काय याचा विचारच नाही. म्हणजे मला जेव्हा कळेल की तेव्हा आपण एक वाक्य परत सीजीआयचं, इन इंडिया प्रोसेस इज पनिशमेंट. भारतामध्ये प्रक्रिया हीच काय असते, पनिशमेंट. म्हणजे समजा असं झालं की एखाद्यांच्या घरामध्ये बलात्कार झालेला आहे, तरी लगेच पॅरेंट्स असं हे करतील का की जाऊया आपण पोलीस स्टेशनला. सो कुठेतरी ते असतंच ना की अरे आपल्यालाच प्रॉब्लेम जास्त होऊ शकतो, आपल्यालाच त्रास जास्त होऊ शकतो. जसं की आम्ही सांगायला गेलो होतो त्यांना की आम्हाला एफआयआर लॉन्च करायची आहे बाईक थीफची. ते म्हटले एफआयआरने तुम्हालाच त्रास होईल जास्त. डिस्करेजमेंट की, आणि नंतर काय झालं की जस्ट एफआयआर आम्ही ती हे केली, त्यांना सांगितलं की आम्हाला काही करून करायचीच आहे. आणि बरोबर एफआयआर हे झाल्यानंतर त्या ज्यांनी गाडी घेतली होती त्यांनी सांगितलं की फोटो पाठवले की आम्ही गाडी परत पाठवतो. सो आम्ही परत पोलिसांना सांगितलं की आता बरोबर त्याच वेळेला कसं काय त्याचा फोन आला, असा प्रश्न मला पडला. पण ठीक आहे, म्हणजे कदाचित त्यावेळेलाच त्याचं हृदय परिवर्तन झालेलं असेल. सो त्यांना आम्ही परत सांगितलं की गाडी तो घेऊन येतोय परत,
तर ते म्हटलं की तुम्हाला आता गाडी कोर्टातूनच मिळेल. सो त्यांचं म्हणणं काय होतं की आता तुम्ही इनिशिएट केले ना तर तुम्हाला त्रास होणार. मी म्हटलं कोर्टातूनच घेऊ. मी म्हटलं की कोर्टातूनच घेऊ. मला त्या माणसाला शिक्षा झालेली बघायची. 2 मिनिटांनी म्हटलं घेऊन जाऊ शकता गाडी. सो काय आहे बेसिकली, तुम्हाला त्रास देणं हा येतो असेल तर मी का जावं म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मी ती भीती राहील का. सो ही गोष्ट वाईडर गोष्ट लक्षात ठेवा. ह्या सगळ्याला आपल्याला काय करावं लागणार त्या रिफॉर्मच्या कंटेक्स्ट मध्ये बघावं लागेल. येतोय लक्षात. सो इथिक्सच्या कंटेक्स्ट मध्ये तरी आन्सर इज नो, इट इज नॉट इथिकली व्हॅलिड. नैतिक दृष्ट्या त्याचं समर्थन करता येत नाही.